मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून. सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर. पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं. सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये. खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100% सूट. लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच. आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना, नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला. तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन. दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स. ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या. ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर. संपर्क 9372 1 2044. ओम मयूर ज्वेलर्स, स्वतंत्र पार्किंग सुविधा. संगमनेर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर C24 तासचे प्रतिनिधी शावी शेख यांनी शहरामधील नागरिकांची मतं जाणून घेतली आहेत. या विशेष मोहिमेमध्ये सर्वाधिक उत्साहानं महिला वर्ग पुढे येतोय. मात्र प्रतिक्रिया देताना महिलांनी आपली एक मोठी खंत आणि भीती स्पष्टपणे व्यक्त केली आहे. महिलांचं म्हणणं आहे की संगमनेर शहरात अवैध धंदे, ड्रग्ज, गांजा आणि दारूच्या नशेमध्ये फिरणारे तरुण मोठ्या प्रमाणावरती वाढत चाललेत. विशेषतः प्रवरा नदी परिसरामध्ये तरुणांकडनं गांजा, दारूचं सेवन आणि त्यानंतर छेडछाडीचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे महिलांना सुरक्षितपणे फिरणं कठीण झालंय. याबाबत महिलांनी आमदार सत्यजित तांबे यांना भेट देत आवाहन देत म्हटलं आहे की या प्रकारावरती कडक कारवाई करून शहरामधील वातावरण, महिलांचा धसका वाढलाय, त्यामुळे बंदोबस्त तातडीनं व्हावा. या सर्व प्रतिक्रियांमध्ये एक गोष्ट ठळकपणे समोर आली आहे की नागरिकांच्या मनामधील नगराध्यक्ष कोण यावर बहुसंख्य महिलांनी एकमुखानं म्हटलंय की सौ दुर्गाताई तांबे किंवा सौ मैथिली सत्यजित तांबे यांनाच नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळावी. महिलांनी यासाठी स्पष्ट कारणं देखील दिली आहेत. सौ मैथिली तांबे या उच्च शिक्षित आहेत, आमदार सत्यजित तांबे यांच्या सहचारिणी आहेत, त्यामुळे जनतेचे प्रश्न वेगाने मार्गी लागतील असं महिलांचं मत आहे आणि त्यांची अपेक्षा आहे. तर माजी नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे यांच्या कार्यकाळामध्ये सुका ओला कचरा वेगळा ही स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबवली गेली आहे. तसेच संगमनेरला स्वच्छ पाणी पुरवठा सुनिश्चित करण्यात आला. त्यामुळे त्यांच्यावर आजही नागरिकांचा मजबूत असा विश्वास आहे. महिलांचं म्हणणं एकच आहे की शहराच्या सुरक्षेसोबतच विकास देखील व्हावा आणि आमच्या मनामधील नगराध्यक्ष म्हणजे दुर्गाताई तांबे किंवा मैथिली सत्यजित तांबे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. नमस्कार. संगमनेर शहरामध्ये आपण सर्वच वार्डमध्ये आपण फिरत आहोत आणि नागरिकांच्या मनातील नगराध्यक्ष कोण, नगरसेवक कोण याचीही चर्चा आपण या निमित्ताने करत आहोत आणि काय काय नागरिकांच्या समस्या आहे हेही जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. आज आपण चव्हाणपुरा या ठिकाणी आलो आहे संगमनेर येथील. तर आपण पाहूया. ताई नमस्कार. आज भरपूर महिला जमा झाल्या आहे. काय आपला मनातला नगराध्यक्ष कोण आणि काय प्रश्न आहेत आपले? नगराध्यक्ष म्हणून दुर्गाताई तांबे यांचं नाव पुढे आलेलं आहे. मागील काळात त्यांनी खूप कामे केली आहेत. पाणीचा असेल, स्वच्छता असेल, कचरा गाडीचा असेल, ओला कचरा, सुका कचरा वेगवेगळा करा आणि संगमनेर हे सुरक्षित राहील यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहे. रस्त्याचे कामं असतील, अजून नदीचे काही कामं असतील, स्वच्छताचे, ते सुद्धा त्यांनी बरेच काही केले आहेत आणि त्यांचं नाव पुढे आलेलं आहे. ते देखील चालेल नगराध्यक्ष पदासाठी संगमनेरमध्ये. ते उच्च शिक्षित पण आहेत आणि त्यांचं काम पण चांगलं आहे आणि त्यांनी खूप खूप कामे केली आहेत. त्यांचं एक फोनवर त्यांचं काम होतं आपलं. तुमचं काय म्हणणं आहे यावर? का कोण नगराध्यक्ष पाहिजे आपल्याला? आम्हाला दुर्गाबाई तांबे पाहिजे नगराध्यक्ष, कारण त्यांचं कामच चांगलं आहे. स्वच्छता अभियान पण चांगलं चालवतात. त्यांच्यामुळे सगळ्यांची प्रगती झालेली आहे. म्हणजे कचरा वगैरे जे असतं रोडवर, डास वगैरे पण कमी झालेत. त्यामुळे पोरांना पण ते वळण पडतंय ना, स्वच्छ कसं राहायचंय. कचरा ओला कचरा, सुका कचरा. कचरा गाडी आली तरी घंटा आवाज आला तो पण सांगतो आम्हाला. त्याच्या सांगण्याच्या अगोदरच आम्ही सगळं वेगवेगळं कचरा करून टाकून देतो त्याच्यात.
ते लय महत्वाचं आहे. म्हणजे पोरांचं पण आरोग्य चांगलं राहतं, शिक्षण पण होतं त्यांचं, डोकं पण चांगलं चालतं. जर आपण घरात स्वच्छता ठेवली तरच ते घर स्वच्छ राहणार आहे. ते आवडलं आम्हाला, म्हणून तेच पाहिजे आम्हाला. आपलं काय म्हणणं आहे ताई यावर? दुर्गाताई तांबे नाही तर मैथिलीताई तांबे सुद्धा त्यांच्या बरोबरीचे ते. त्यांनी सुद्धा या संगमनेरसाठी खूप काही केलंय. आणि मैथिलीताई या उच्च शिक्षित आणि त्यांचं डॉक्टरी आहेत, त्यामुळे त्यांचा फायदाच होईल. आणि संगमनेर स्वच्छ तर आहेच, पण अजून कसं स्वच्छ करता येईल आणि महिलांचे सुद्धा काही प्रश्न आहेत, ते पण ते वेळोवेळी नाही का महिलांचे प्रश्न पण सुटतील. आणि आता तर हे 7-8 महिन्यामध्ये चरस, गांजा याच्यामुळे आहे ना संगमनेर खूप त्रस्त झालेला आहे. आणि त्यात महिलांना नाही का म्हणजे असं मोकळीकता नाही कमी झालेली असुरक्षितता आहे. आणि या नदी परिसराच्या इथे सुद्धा बरेच गांजा वगैरे विकले जातात, त्यामुळे तिथे पण खूप जण पोरं हे राहतात सारखे, त्यामुळे इथं पोरींना जास्त फिरता पण येत नाही. मग यावर आपलं काय म्हणणं आहे? कोणाला आपण या निमित्ताने न्यूजच्या माध्यमातून आव्हान करणार आहात? सत्यजित दादा तांबे यांना आम्ही सांगू इच्छितो की त्यांनी चांगले नगराध्यक्ष आम्हाला याही पुढे आता चांगले निवडणुकीमधून द्यावे. आणि आम्ही सत्यजित तांबे यांना असं आवाहन करू की इथले या परिसरातले जे काही ड्रग्ज वगैरे चालू आहे ते कमी व्हावे आणि याची सुरक्षितता महिलांना व पोरींना मिळावी. आणि आपण स्वामी समर्थ मंदिरापाशी जातो, साईबाबाचं मंदिर आहे, लोक फिरायला जातात नदीपाशी, तर नाही का ड्रग्समुळं जे पिलेले माणसं राहतात त्यामुळे मुलींना जाता येत नाही, कुठं फिरता येत नाही. रात्रीचं तिथं पूर्ण सामसूम होतं. परत कोण कसं छेडछाडी करू शकतं आपले सांगता येत नाही. त्या भीतीने मुली जाऊ शकत नाही. ती सुरक्षा मुलींना पाहिजे ना आजकाल. म्हणजे मुलींना ना आजकाल मोकळा श्वास पाहिजे. तेच म्हणजे फिरताना वगैरे मुलं छेडछाडी करतात त्यांना, त्यासाठी सुरक्षा भेटायला पाहिजे. मुलींना मोकळा श्वास भेटण्यासाठी आम्ही असं सत्यदादांना आव्हान करत आहे. मी चव्हाणपुरातील रहिवासी आहे. आम्ही फिरायला जातो, स्वामी समर्थ मंदिर नदीवर फिरायला जातो. तेथे दारू, गांजा, ड्रग्स याचे प्रमाण जास्त वाढत चाललेले आहे. आणि तिथं जायला खूप भीती वाटते की सुरक्षा नाही भेटत, कोण कसं छेडछाड करेल हे सुद्धा सांगता येऊ शकत नाही. जास्त सामसूम असतं. आपण म्हणजे गेलो तरी भीती वाटते की नाही, की तिथं जावा की नाही, तिथं बसावं की नाही. म्हणजे जाण्यास तर खूपच भीती वाटत आहे. आमदार सत्यजितदादा तांबे यांनी पुढाकार घेतला पाहिजे की नाही का त्याचं प्रमाण कमी व्हावं, दारू, ड्रग्स, गांजा, मद्यपान करण्याचं कमी व्हावं, अशी मी त्यांना आव्हान करते. आणि मुलींना चांगला मोकळा श्वास भेटावा यासाठी आव्हान करते. शावी शेख, सी 24 तास, संगमनेर. डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या, मणक्याच्या, सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार. आजार पॅरालिसिस, मायग्रेन, पार्किन्सन्स, एव्हियन, अव्हस्क्युलर नेक्रोसिस, तसेच मानदुखी, कंबरदुखी, गुडघ्यांची झीज, मणका सरकणं, खांदे अडकणं, आमवात, स्पोर्ट्स इंजुरीज, सायटिका, तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं. विशेष उपचार पद्धती पंचकर्म, नाडी परीक्षा, कंपिंग थेरपी, फिजिओथेरपी, ट्रॅक्शन, ॲक्युप्रेशर, मर्मचिकित्सा, अग्निकर्म, विघ्नकर्म, तसेच ॲक्युपंक्चर, आधुनिक चिकित्सा. डॉक्टर अमित रामनाथ ढोले. मोबाईल नंबर 966586 8009 आणि 8007360001. डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास, राजापूर रोड, ढोलेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर.